हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त मजेत। आता गणपती अगदी 4 दिवसावर आले आहे, तर मग गणपतीला आवडणारे मोदक हे आपण सगळीजण बनवतोच। तर आज मी काही वेगळे मोदक दाखवणार आहे, ते पण चॉकलेट मोदक, आणि ते बनवणार आहे बिस्किटपासून। क्रीम बिस्किट असतं त्याच्यापासून आपण हे मोदक बनवणार आहोत। तर जसे घेतलेले आहेत तसे आहेत। यासाठी तुम्हाला दूध लागणार आहे, आणि जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये मला असे 3 बॉक्स आलेले होते, तर ते मी सगळे ओपन करून घेते आता। आणि एक हे असाच मी ठेवणार आहे। जर अगदीच ओले झाले, चिकट झाले तर आपण ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि ह्याची क्रीम मी अशी काही वेगळी सेपरेट काढून ठेवत नाही आहे, सगळं एकत्रच आपण ग्राइंड करून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे। तर हे तुम्ही कोणतेही बिस्किट तुम्ही इथे यूज करू। स्पेशली हे लहान मुलांसाठी मोदक आहेत, म्हणजे लहान मुलांना जे बिस्किट आवडतात ते आपण ह्याच्यासाठी बनवू शकतो मोदक करण्यासाठी। तर हे चांगले असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। पावडर अशी होते फाईन त्याची, ती एका भांड्यामध्ये काढून घ्या। ह्याच्यामध्ये तुम्ही तूप वापरलात तरी चालेल, किंवा दुधामध्ये मिक्स करून पण ते केलं तरी चालतं। तर मी इथे दूध वापरणार आहे। 2-3 चमचे घ्यायचं आहे, जास्त यूज करू नका दूध, कारण ते ऑलरेडी त्याच्यामध्ये क्रीम असतं, त्यामुळे ते चिकट असं होतंच। तसं घ्या। आणि मी एक थोडी पावडर अजून ठेवलेली आहे, अगदी चिकट झालं तर ते त्याच्यामध्ये आपण मिक्स करू शकतो। ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकतात, चांगली फाईन पेस्ट करून त्याच्यामध्ये ॲड करता येते। पण इथे मी फक्त क्रॅनबेरी घेतलेले आहेत आणि चोको चिप्स ॲड करत आहे। तर हे थोडं चिकट झालेलं होतं, मग त्याच्यामध्ये मी अजून ती बिस्किटची पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करते। अशा प्रकारे इथे आपण हे ॲड करायचं आहे, आणि अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे, कारण ते खूपच असं नरम होतं। ते आता तुम्ही इथे बघायलाच मी कसं करते। आणि आपल्या चॅनलवर असेच नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। काजू मोदकचा पण व्हिडिओ एक मी अपलोड करणार आहे, लवकरच उद्या परवामध्ये तो येईल। जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या, आणि नोटिफिकेशनचं हे करा, म्हणजे बेल आयकॉन असतो तो प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला कळेल। इथे मी क्रॅनबेरी ॲड केलेले आहेत, आणि चोको चिप्स पण ॲड करत आहे। अशा प्रकारे हे होतं। असे मी 2 सेपरेट भाग याचे करून चांगलं असं मऊ करून घेते ते। आणि मग आपल्याकडे जे मोदकाचं साचा असतो त्याच्यामध्ये तुम्ही ते करून घेऊ शकता। तर मी इथे तुम्हाला दाखवते। आणि लहान मुलांना तर भरपूर आवडतात, आणि बाहेर तुम्ही घ्यायला गेला तर खूप महाग पण मिळतात, आणि त्याच्यामध्ये परत काय मिक्स केलेलं असतं। तर हे बिस्किट आपण खातोच, सगळीजणं घेतो, तर मग त्याचं पण ॲक्च्युली बिस्किटाचं पण नाही केलं जात, तर त्याच्यात पण बरेच मैदा वगैरे सगळं असतं। पण वेगळं काही करण्यापेक्षा हे इझिली करता येणारे आहेत, 5 मिनिटामध्ये होऊ शकतात। ह्याचे तुम्ही लाडवासारखे पण हे तुम्ही वळू शकता। तर ह्याला मी तूप लावून घेत आहे, म्हणजे एक वेगळी शाईन पण येते, आणि ते साच्याला त्याचं चिटकून पण राहत नाही। तर हे असं लावून घ्यायचं तूप, आणि हे जे आपण केलेलं आहे ते आता आपण त्याच्यामध्ये स्टफ करूया। गणपतीच्या नैवेद्यासाठी जे पंचामृत लागतात त्याचाही मी व्हिडिओ लवकर अपलोड करणार आहे। परत काजूचे मोदक अपलोड करणार आहे। सगळे काही माझे बनवलेले आहेत, फक्त अपलोड करायचे आहेत। ते एक दिवस तुम्हाला ते बघायला मिळतील। आणि आपलं एक चॅनल आहे श्वेतूज डायरी, त्याच्यामध्ये पण मी म्हणजे जे ट्रॅव्हल बाहेर कुठे जाते तर ते व्हिडिओ मी अपलोड करत असते। आता गणपती जसे आले आहेत तसं मी GSBचा गणपती जो माटुंग्याला असो, आपला लालबागचा राजा आहे, आणि असे बरेच काही गणपती असतात, खेतवाडीचे गणपती वगैरे। तर ते जिथे मी जाते तिकडचे मी व्हिडिओ बनवतेच। प्रत्येक दिवसाला असा वेगवेगळा व्हिडिओ अपलोड होणार आहे। तर त्या चॅनलवर जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। आणि प्लस आम्ही कुठे बाहेर जातो, जे स्पॉट चांगले असतात नियर बाय, जे मुंबईच्या जवळ आहेत तिथे आम्ही जात असतो, तर ते नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील जवळ काय आहे आपल्या इथे। तर ते चॅनलची लिंक आहे आपली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा, म्हणजे मला पण कळेल की ॲटलिस्ट तुम्हाला व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघितला आहेत, आणि तुम्ही कोणत्या भागातनं व्हिडिओ बघत आहात, तुम्ही कुठे राहताय ते फक्त तुम्ही टाकला तरी मला ते चांगलं वाटेल की अरे इथून म्हणजे आपले व्हिडिओ बघितले जात आहेत म्हणून। तर प्लीज ते जरा तुम्ही केलात तर चांगलं वाटेल मला पण। तर हे जे मोदकाच्या बाजूला काढल्यानंतर असं ते असं अलगद हाताने काढायचं आहे। आणि तर अशा प्रकारे आपले हे चॉकलेट मोदक झालेले आहेत। झटपट असे होणारे आहेत, काही असं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, पटकन होऊन जातात, लहान मुलं पण करू शकतात। इथे स्वराने पण मला भरपूर मदत केलेली होती। तर हे बघा असे इझिली काढता येतात ते मोदक। आणि लवकरच मी काजू मोदक पण अपलोड करणार आहे, तर जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी करून घ्यावे।